जालन्याच्या अंबड येथील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा. अंबड येथे इंधन भरण्यासाठी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी नागरिकाची गर्दी. तालुक्यात मठपिंपळगाव आणि अंबड शहरातील जिओ पेट्रोल पंप वगळता तालुक्यात डिझेलचा दुष्काळ, तर पेट्रोल मुबलक प्रमाणावर उपलब्ध. वाहनधारक पुन्हा चिंतेत. इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पुन्हा एकदा इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही पेट्रोल पंपावरील इंधनसाठा संपल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. तालुक्यातील मठपिंपळगाव व अंबड येथील जिओ पेट्रोल पंप वगळता इतर पंपावर नो स्टॉकचा बोर्ड दिसत आहे. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठी गर्दी होत आहे. जालना रोडवरील मठपिंपळगाव येथील एक पेट्रोल पंप आणि अंबडच्या पारनेर हद्दीतील जिओ पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अनेक नागरिक चक्क कॅन घेऊन डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर दाखल झाले होते. तर पेट्रोल मुबलक प्रमाणावर मिळत असून डिझेलसाठी मात्र वाहनधारकांना काही वेळ रांगेत उभे राहून इंधन भरावे लागत आहे. तर काही ठिकाणी इंधन संपल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. दरम्यान वारंवार उद्भवणाऱ्या या इंधन टंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून इंधन पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी वाहनधारकाकडून करण्यात येत आहे. अंबडच्या जिओ पेट्रोल पंपावर आजसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहनासह नागरिकांनी कॅनासह मोठ्या वाहनाची गर्दी केली होती. यावेळी वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. तर पंपाचे व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधला असता आपल्याकडे रोज 25,000 लिटर डिझेल आणि पेट्रोलसुद्धा नियमित येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर अंबड येथील पुरवठा विभागाचे अधिकारी किरणकुमार खंडेभराड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अंबड आणि मठपिंपळगाव हे दोन ठिकाण वगळता तालुक्यात डिझेलचा साठा उपलब्ध नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मला एक सांगा, तुम्ही पेट्रोल मोठ्या प्रमाणात मिळते, परंतु डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या आणि मर्यादा आहे. नेमकं काय कारण आहे? मर्यादा म्हणजे असं झालं, दुसऱ्या पंपावर स्टॉक नाही आहे डिझेलचा. आणि जिओ BP पेट्रोल पंप आहे जो आपल्या अंबडचा, आपल्याकडं डेली डिझेलचा स्टॉक आहे. आणि आपण त्यात सगळ्या गाड्यावाला व्यवस्थित पुरवठा करत आहोत. आणि आपल्याला जे पुरवठा तहसीलदार आहेत खांडेभर सर आणि तहसीलदार चव्हाण साहेब हे पण खूप सहकार्य लाभत आहे यांचं. आता नाही, कालपर्यंत लोकांची शेतकऱ्यांची तक्रार होती की कॅनमध्ये डिझेल भेटत नव्हतं. काय कारण आहे? कॅनमध्ये आम्हाला जसे आदेश आले वरून की कोणाचे आदेश आहेत? कलेक्टरचे. कलेक्टर साहेबांनी तर डिझेल शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सांगितलं. तुमच्या आजच पुन्हा आदेश आले, माझ्या मोबाईलमध्ये आहे त्यांचे आदेश. आम्हाला देतो. अच्छा, आजच त्यांचे आदेश प्राप्त झाले आम्हाला की एकही कॅनमध्ये डिझेल द्यायचं नाही. तुमच्या कंपनीकडून तर काही निर्बंध नाहीत ना? कंपनीकडून पण निर्बंध आहेत आम्हाला की एकही कॅनमध्ये किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये डिझेल द्यायचं नाही कोणाला. अच्छा, गाड्याला व्हेकलला द्यायचं. अच्छा, म्हणजे कंपनीचे हे असल्यामुळे कंपनीचे नियम फॉलो करावे लागतात. कंपनीचे नियम. तुमचं नाव काय? माझं नाव अशोक गाडे, व्यवस्थापक काय? व्यवस्थापक. तुम्ही डिझेल न्यायला आले, किती वेळ झालाय तुम्हाला इथे? 12 वाजले. आता किती वाजले? 4 वाजले का? कसं डिझेल न्यायला तुम्हाला? शेतीला नांगरायची. हो, मग ट्रॅक्टर आणलं का कॅन आणली? असं आहे का? कितीचं डिझेल भेटणार आहे? 2,000च का? जास्त नाही भेटणार का? काय म्हणतात ते? नाही, 2,000च्या वर नाही. अच्छा, तुमचं नाव काय आणि कुठून आलेत? अंबडचे. काय नाव आहे तुमचं? हां, मुरगुडे. पूर्ण नाव काय? बाबासाहेब मुरगुडे. अच्छा, मुरगुडे. मग आता ट्रॅक्टर उभा आहे. भैया आदाब. अरे भाई, किधर आए? क्या बात है? ये पंप के ऊपर आए हमको। ये डीजल लेने के आते लाइन लगाए, देखो 6 घंटे हो गए अभी लाइन लगाए, तो अभी तक नंबर अभी तक आया नहीं हमारा। ऐसा है क्या? कौन सी गाड़ी है तुम्हारी? पिकअप गाड़ी है हमारी। ऐसा है क्या? कितने का डीजल मिलने वाला है? 2,000 के ऊपर नहीं देने का बोल रही सरकार। ऐसा है क्या? हाँ, सरकार बोल रही, का पंप वाला बोल रहा है? हम पंप वाले बोल रहे ना। ऐसा है क्या? पंप बोले तो सरकार होती है क्या? नहीं। हाँ, पंप वाले कैसा उनकी मनमानी कर रहे हैं। अब वो जो है ना, मनमानी हो गई ना, 2,000 का देने का, 2,000 के ऊपर नहीं देने का। फिर तुम्हारी मांग क्या है? हमारी मांग वो है जो जितना हमारे को होना उतना हमारे को मिलना। अच्छा, अब ये हमने गाड़ी आप समझो आप हफ्ते के ऊपर ले आ लिया, अभी हफ्ते कैसे भरना गाड़ी की? आप
अभी हम 6 घंटे यहाँ पर लगाए, हमारे 2 भाड़े थे समझो, दिन भर में 2-4 हमारे जो भी होते थे समझो। अब ये 6 घंटे यहाँ पर डालना पड़ा, 2000 के डीजल के हफ्ते, तो अब बाकी का हमने कहाँ से लेके आना समझो, पैसे कहाँ से लेके आना, जो पैसे गाड़ी के हफ्ते भरने के वो करने के। इसका मतलब आपका बोलना यह है कि गाड़ी कैसे चलाना, रोजी रोटी कैसे चलाना, घर कैसा धकाना हमारी। हाँ? अब रोजी रोटी बंद हो गया, हमारे को चोरी के सिवा दूसरा कुछ इलाज ही नहीं रहा अब। ऐसा है क्या? हाँ तो फिर तुम गवर्नमेंट को बोलते हैं क्या चोरी का परमिशन दीजिए? हाँ, फिर परमिशन तो लेना पड़ेगा ना उनसे, दूसरा कुछ इलाज ही नहीं रहा ना, अब क्या करेंगे? आपका पूरा नाम क्या है भाई साहब? आपका पूरा नाम क्या है? मेरा शफीक गनी कुरैशी है। कहाँ रहते हो? अंबाड़। भाऊ तुम्ही काय सांगाल? डिझेल विषयी डिझेल विषयी सांगा, पेट्रोल विषयी सांगा. तुम्ही आता रिलायन्स पेट्रोल पंपावर आलेले आहात, तुम्ही काय सांगाल? काय सांगणार आता, शेतकऱ्याचे आले तर काय सांगणार आहे. असं आहे का? सकाळपासून उभा आहे तिथं आम्ही आता. सकाळपासून उभं हो. आहे कॅनी घेऊन. हो. किती कॅनी आणल्या? काय 4 आणले तर काय 2000 देते, जास्त देत नाही तर. 2000 देत नाही. कसं काय म्हणतात ते? काय म्हणजे स्टॉक नाही, हा, स्टॉकच नाही म्हणते. स्टॉक नाही का, मर्यादा आहे म्हणते? मर्यादा लावल्या म्हणतात ना. असं आहे का? कोणी मर्यादा लावल्या म्हणते? सरकारच लावले असतील, मग काय सांगा. असं आहे का? पण कलेक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे, आदेश आहे की शेतकऱ्याला कॅनात असेल, डबक्यात असेल, कशा ते शेतकऱ्याला डिझेल भेटलंच पाहिजे, कारण शेतीचे नांगरणीचे जे कामं झाले पाहिजे. आपण देतात ना, पण मग 2000 देतात ना. 2000 डिझेल मध्ये काय होतं आमचं, एक नागाट नाही होत. अच्छा, मग तुमचं सरकारला काय म्हणणं आहे तुमचं, किंवा प्रशासनाला काय म्हणणं आहे काय तुमचं? इंधन उपलब्ध करून द्यावं चांगल्या पद्धतीने, मर्यादा बंद करून द्या. असं आहे का? पाहिजे तेवढं डिझेल पेट्रोल द्यावं शेतकऱ्याला. अच्छा, तुमचं नाव काय, पूर्ण नाव? संतोष कारभारी पाचफुले. कुडालचे. SK न्यूज. बाबा मला एक सांगा, तुम्ही डिझेलला कॅन घेऊन आले, किती वेळापासून आले? तर सकाळी 7 वाजल्यापासून आलो. सकाळी 7 वाजल्यापासून आले नाही का? केवढं डिझेल नाही ते तुम्हाला? 2000चा अजून काही भेटायला तयार नाही. असं आहे का? म्हणजे 2000चं द्यायला का तुम्हाला? तुमच्या क्षेत्र 2000 आहेत. 2000चा घ्यायचा, अजून 200 कॅन येत पुढं. असं आहे का? 2000चा देत नाही, जे भेटतं का नाही याचीच गॅरंटी नाही. असं आहे का? तुमचं नाव काय, कुठून आले? मी भाटखेडा. भाटखेड्याचं आहे का? हा. हे कशाचे परिणाम आहेत हे? हे आता काय सांगायचं आता हे सांगा जरा तुम्ही. हा? हा? कसं आहे? मोदी साहेबाचे आजचे दिन आहे ते. अच्छा, आजचे दिन आहे ते. वा 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 वा, छान. तुम्ही कुठून आलेले आहात आणि ह्या रिलायन्स पंपवर किती वाजल्यापासून आहेत आणि तुम्हाला किती डिझेल भेटणार आहे? दुरून आलेलो आहे. हा, मला 1000 रुपये डिझेल भेटणार आहे. अच्छा 1000 1 एकर सुद्धा नागाट निघत नाही. अच्छा. हा, शेतकऱ्यांना आता साचून किती दिवस राहिला? आज 20 तारीख आहे, 10, 15, 17 दिवस राहिला. बरोबर आहे. शेतकरी काय करायचं? तुमचं नाव काय? मी किसान प्रकाश काकडे, अच्छा, सारंगपूर, दूधपुरी. का? हा, मग तुमचं काय, सरकारला काय आव्हान आहे किंवा सरकारकडे काय काय आव्हान आहे माहिती का? हा, सरकारला असं आव्हान आहे आवाज, एकांना गाड्या चालण्याचं बंद करा, हा. शेतकऱ्याची तडजोड करा, शेतकऱ्याचं कामं होऊ द्या, पेरण्या होऊ द्या, नांगाटी होऊ द्या, रोटा होऊ द्या. थोडक्यात शेतकऱ्याचं हित जपा. थोडक्यात सरकारनं. आणि आपला भारत देश आहे, कृषी प्रधान देश आहे. शेती- आपलं लांबलं तर तुम्हाला का उपाशी राहावं लागेल. आपलं लांबलं तर सगळं पांगलं असं म्हणायचं तुम्हाला. हा, सगळं उपाशी राहावं लागेल तुम्हाला अख्ख्याला. बर बर.